मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फरार झालेला सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी अटक करण्यात आली आहे। बीड पोलिसांच्या विशेष पथकानं पुण्यातून या दोघांनाही बेड्या ठोकल्यात। या दोन मुख्य आरोपींसह पोलिसांनी कल्याण परिसरातून सिद्धार्थ सोनवणे यालाही अटक केली आहे। देशमुख यांची हत्या केल्यानंतर हे तिघेही पळून गेले होते। अखेर हत्येच्या 26 दिवसांनंतर तिन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले। या आरोपींना पकडल्यानंतर आता हत्येनंतरचा सगळा घटनाक्रम समोर आलाय। 26 दिवस पोलिसांना गुंगारा कसा दिला याची उकल पोलीस तपासात झाली आहे। या संदर्भात स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील। स्वानंद, काल जे दोन आरोपी अटक करण्यात आले आहेत आणि त्यानंतर कल्याणमधून जो लोकेशन सांगणारा आरोपी होता त्याला देखील अटक केलं आहे। या तिघांची देखील चौकशी झाली आहे। या चौकशीत नेमकं काय काय समोर आलंय, कारण त्यांनी पूर्ण घटनाक्रम सांगितल्याचं देखील कळतंय। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे जे तिघे जण फरार होते, हे घटना झाल्यानंतर एका रेल्वे स्टेशनवर उभे असताना त्यांनी बाजूच्या व्यक्तीचा मोबाईल हातात घेऊन युट्यूबवर या घटनेची बातमी बघितली आणि त्यांना हा सगळा जो प्रकार आहे हा एकंदरीतच गंभीर प्रकार असल्याचं लक्षात आलं। त्यानंतर त्यांनी थेट गाठला गुजरातमध्ये एका महादेवाच्या मंदिरात ते राहिले आणि मंदिरात राहिल्यानंतर या ठिकाणी मंदिरात त्यांनी 15 दिवस वास्तव्य केलं या तिघांनी देखील। मात्र या तिघांचे पैसे संपल्यानंतर त्यांनी कृष्णा आंधळेला महाराष्ट्रात पैसे घेण्यासाठी पाठवलं। त्यातच सांगळे आणि हे जे होते घुले, सांगळे आणि घुलेंनी आंधळेची वाट न पाहता थेट ते वापस पुण्यात आले। आंधळेला कुणीतरी व्यक्ती जो पैसे देणार होता त्याची भेट होऊ शकली नाही आणि तसेच यांना पण पैसे भेटणार होते। मात्र त्याआधीच बीड पोलिसांनी यांना दोघांना अटक करून जे केसच्या न्यायालयात हजर केलं असा घटनाक्रम आहे। आणि एकंदरीत आता 15 दिवस गुजरातमध्ये होते ही अतिशय धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। वर्षा, निश्चितच स्वानंद, त्यामुळे आता आणखी काय काय घडामोडी त्यांनी केल्या आहेत, काय सांगतायत चौकशीमध्ये, याकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।